श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो सावधान. 5 एप्रिल 2026 ची संकट चतुर्थी संपताच तुमच्या आयुष्यात एक असा आठवडा सुरू होणार आहे ज्याची कल्पना करतानाही अंगावर काटा येईल. 5 एप्रिलच्या रात्री जेव्हा चंद्र मावळेल आणि 6 एप्रिलची पहाट होईल तेव्हापासून तुमच्या नशिबाचे ग्रह एका भयंकर युतीत प्रवेश करणार आहेत. तब्बल 18 वर्षांनंतर कर्माचा देवता शनी आणि विनाशाचा देवता मंगळ तुमच्या लाभ स्थानात 11व्या घरात एकत्र येऊन तुमच्या आयुष्याचा ताबा घेणार आहेत. हा पुढचा एक आठवडा तुमच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो 6 एप्रिल ते 12 एप्रिल या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात असे काही धक्के बसणार आहेत जे तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. तुमच्या लाभस्थानात होणारी ही शनी मंगळाची युती तुमच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणार की तुमच्या गुप्त शत्रूचा कायमचा काटा काढणार. तुमच्या जवळच्याच कोणत्या व्यक्तीने या आठवड्यात तुमच्या विरुद्ध अघोरी सापळा विणला आहे. बाप्पाचा इशारा जर तुम्ही आता दुर्लक्षित केलात तर या आठवड्यातील एक चूक तुम्हाला पुढची 18 वर्षे रडवायला लावू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या 7 दिवसात तुमच्या घरात छुप्या पद्धतीने घुसलेले ते संकट कोणते, तुमच्या कष्टाच्या कमाईवर कोणाची करडी नजर पडली आहे, चला जाणून घेऊया. 5 एप्रिल संकट चतुर्थीनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात येणाऱ्या या महावादळाचा संपूर्ण थरार. वृषभ राशीच्या जातकांनो 1 एप्रिलची संकट चतुर्थी संपताच 6 एप्रिलची पहाट तुमच्यासाठी एक आर्थिक भूकंपाची नांदी ठरू शकते. तुमच्या लाभस्थानात बसलेला शनी आणि मंगळ तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात असे काही अदृश्य अडथळे निर्माण करतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 18 वर्षांनंतर आलेला हा योग तुमच्या हक्काच्या पैशावर टल्ला मारण्यासाठी सज्ज आहे. या 2 दिवसात तुम्हाला वाटेल तुमच्याकडे मोठा धनलाभ होणार आहे, पण ऐनवेळी तो व्यवहार फिरेल किंवा तुमची मोठी फसवणूक होईल. नशिबाचा हा क्रूर खेळ तुमच्या संयमाची पहिली परीक्षा घेणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो 6 ते 7 एप्रिलला कोणाशीही पैशाचे व्यवहार करताना 100 वेळा विचार करा. तुमची रास शुक्राची असली तरी मंगळाची क्रूर दृष्टी तुमच्या संचित धनाला आग लावू शकते. शेअर मार्केट किंवा सट्ट्यामध्ये पैसे लावणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा घोटण्यासारखे ठरेल. ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे येणे बाकी आहे ते लोक आता 2 दिवसात तुम्हाला अपमानास्पद वागणूक देऊ शकतात किंवा हात वर करू शकतात. तुमची आर्थिक तिजोरी रिकामी करण्यासाठी काळ टपून बसला आहे, त्यामुळे खर्चावर ताबा मिळवणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. वृषभ राशीच्या जातकांनो या 2 दिवसात तुमची आर्थिक ओढाताण इतकी वाढेल की तुम्हाला मानसिक दडपण जाणवू लागेल. तुमच्या लाभस्थानातील शनी तुम्हाला कष्टाचे फळ मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक तोटा होण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही या काळात शॉर्टकटने पैसा कमवण्याचा विचार केलात तर मात्र तुम्ही अशा एका सापळ्यात अडकाल ज्यातून बाहेर पडायला तुम्हाला पुढची 18 वर्षे सावध राहा, कारण लक्ष्मीचा हा लपंडाव थकावून सोडण्यासाठी सज्ज झाला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो 8 ते 9 एप्रिलचे हे 2 दिवस तुमच्या आयुष्यातील नात्याच्या सर्व जखमा भरून काढणारे ठरणार आहेत. तुमच्या लाभस्थानातील शनी आणि मंगळाची युती आता तुमच्या मित्र परिवारात आणि मोठ्या भावंडांमध्ये एक अभूतपूर्व समन्वय निर्माण करेल. गेल्या अनेक वर्षापासून जे गैरसमज तुमच्या मनात होते ते बाप्पाच्या आशीर्वादाने एका क्षणात दूर होतील. तुमच्या प्रगतीसाठी तुमचे मित्रच आता तुमचे रक्षा कवच बनून उभे राहतील आणि तुम्हाला प्रत्येक संकटात खंबीर साथ देतील. 18 वर्षांनंतरचा हा काळ तुम्हाला एकटं पाडण्यासाठी नाही तर तुमच्या माणसांना तुमच्या अधिक जवळ आणण्यासाठी आला आहे. तुमच्या वाणीत या काळात एक विलक्षण गोडवा आणि आकर्षण निर्माण होईल ज्यामुळे तुम्ही केवळ शब्दांनी लोकांची मने जिंकाल. जर कुटुंबात मालमत्तेचे किंवा जुन्या वाटणीचे वाद असतील तर ते आता
शांततापूर्ण मार्गाने सुटतील आणि तुम्हाला तुमचा हक्काचा वाटा सन्मानाने मिळेल. घरात आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सोशल सर्कलमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल आणि एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. नात्यामधील हा सुवर्ण संगम तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 10 एप्रिलचा हा दिवस तुमच्यासाठी आरोग्य संपदा घेऊन आला आहे. जरी मंगळ आणि शनीची युती संघर्षाचे संकेत देत असली तरी संकष्ट चतुर्थीचा हा प्रसाद म्हणून तुम्हाला एक अमृत कवच प्राप्त होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून जी शारीरिक व्याधी आणि मानसिक तणाव तुम्हाला सतावत होते, त्यातून तुमची पूर्णपणे सुटका होईल. शरीरात एक नवीन उत्साह आणि चैतन्य जाणवेल, ज्यामुळे तुम्ही दुप्पट वेगाने तुमची कामे पूर्ण करू शकाल. 5 एप्रिलच्या रात्रीपासून सुरू झालेली ही सकारात्मक ऊर्जा 10 एप्रिलला आपल्या सर्वोच्च शिखरावर असेल, जी तुम्हाला रोगांपासून मुक्त करेल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुमचे सौंदर्य आणि तेज या दिवशी अधिक खुलून दिसेल. बाप्पाच्या ध्यानामुळे तुमचे मानसिक आरोग्य इतके प्रबळ होईल की कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला विचलित करू शकणार नाही. या दिवशी तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि सशक्त अनुभवाल. जुन्या हाडाच्या किंवा पोटाच्या तक्रारी गायब होऊन तुम्हाला एक प्रकारचे शारीरिक हलकेपण जाणवेल. नशिबाची साथ आणि आरोग्याची उत्तम स्थिती यामुळे तुम्ही जीवनाच्या मैदानात पुन्हा एकदा अजय योद्धा म्हणून उभे राहणार आहात. हा दिवस तुमच्यासाठी पुनर्जन्मासारखा आनंदी आणि उत्साहवर्धक ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 11 एप्रिलला तुमचे शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील आणि तुमचा विजयाचा टिळा लागलेला तुम्हाला दिसेल. शनीची तृतीय दृष्टी आता तुमच्या विरोधकांना शांत करेल आणि त्यांचे सर्व डावपेच तुमच्या फायद्यात बदलतील. जर एखादा जुना कायदेशीर वाद किंवा कोर्टाची केस सुरू असेल तर त्यात तुमच्या बाजूने निकाल लागण्याचे प्रबळ संकेत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक उज्ज्वल निघेल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती देऊ शकतात. शत्रूंनी लावलेला प्रत्येक सापळा आता तुमच्या यशाची शिडी ठरणार आहे. या दिवशी तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही सर्वात कठीण आव्हाने सुद्धा सहज पेलू शकाल. तुमच्या पाठीमागे जे लोक तुमची निंदा करत होते, तेच आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील. 18 वर्षांनंतर आलेला हा फेरा तुम्हाला कायद्याच्या कचाट्यातून मुक्त करून तुमचे आयुष्य संपन्न करण्यासाठी आला आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील सर्व काटे दूर होऊन यशाचा महामार्ग मोकळा होईल. हा राजयोग तुमच्या आत्मसन्मानाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवेल, जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होता. विजय तुमचाच आहे, फक्त बाप्पावर विश्वास ठेवा. वृषभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण आठवड्यातील विजयाची सांगता 12 एप्रिलच्या सुवर्ण पहाटेने होणार आहे. 5 एप्रिलच्या संकष्ट चतुर्थीचा वरदहस्त आता तुमच्या जीवनात कायमस्वरूपी सुखाचा प्रकाश घेऊन आला आहे. या 7 दिवसाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी 12 एप्रिलला गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. वृषभ राशीसाठी शुक्र महत्वाचा असल्याने या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे तुमच्या राशी स्वामीला अधिक प्रसन्न करेल. 18 वर्षाचा संघर्ष आता संपला असून तुमच्या नशिबात आता केवळ सुखाचे आणि समृद्धीचे दिवस लिहिले आहेत. आर्थिक प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी 12 एप्रिलच्या संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन साक्षात लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहील. बाप्पाच्या कृपेने तुमचे सर्व रखडलेले पैसे आणि स्वप्ने आता पूर्णत्वास जातील. हा काळ तुम्हाला रंग बनवण्यासाठी नाही, तर तुम्हाला जगाचा राजा बनवण्यासाठी आला होता. हे आता सिद्ध झाले आहे. श्रद्धेने आणि आनंदाने या नवीन सुरुवातीचे स्वागत करा, कारण विजयाचा गुलाल तुमच्यात
नशिबात लिहिलेला आहे? तर मित्रांनो, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, गणपती बाप्पा मोरया. वृषभ राशीसाठी हा आठवडा खरोखरच भाग्योदयाचा आहे. बाप्पाच्या या चमत्कारावर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि परत कमेंटमध्ये जय गजानन नक्की लिहा. अशाच पॉझिटिव्ह आणि सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बाप्पा तुमचे कल्याण करो.